अशी आहे दादांची लाईफ. काय करता पण पर्याय नाही त्या गोष्टीला. मी आलो होतो किराणा दुकानवर आणि हे मला दादा भेटले. बरोबर आहे. हे दादांचा असा विषय आहे की मला व्हिडिओ करू वाटला की हे दादांचं आहे ना अक्षरशः पायाचा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. एका पायाने म्हणजे एक पायच नाही डायरेक्ट त्यांना, तरीसुद्धा ते म्हणजे एवढं स्ट्रगल लाईफ करून त्यांचा परिवार, त्यांचं मुलं नातू हे सगळे ते सांभाळून राहिले. तर आपण त्यांच्याशी थोडी माहिती घेऊ. पण तरीसुद्धा एवढी मेहनत करता की खरंच एक जिद्द म्हणतो ना आपण, ती जिद्द आहे. दादा तुमचं नाव? सूर्यभान देवभान सोने. ओके. दादा तुम्हाला अजूनपर्यंत काही कोणत्या स्कीममधून काही हे झालं नाही? आता आपण हे घरगुती टाकलेलं आहे. हां घरगुती. आपण त्याचा पगार येतो बा. येस येस. येतो बा महिन्याला. हां सरकारी पगार येतो. महिन्याला 15. हो पण जेवढं तुम्हाला जसं गाडी वगैरे अवेलेबल करून द्यायला पाहिजे होती हां. सरकारकडून, ती झाली नाही. झाले. हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे असं. अशी आहे दादांची लाईफ. काय करता पण पर्याय नाही त्या गोष्टीला. एक गरिबीमुळे करावं लागतं. हे आहे दादांचं दुकान. कोणतं? मला T20 देऊन द्या. हे हां 5 वाला देऊन द्या. अजून एकदा. ओके ठीक आहे चालेल. दादा काही सांगू इच्छिता तुम्ही की जे अपयश असतं बरोबर आहे की काही लोक आहे ना आत्महत्या वगैरे करतात, या पाऊलपर्यंत जातात, तर तुम्ही काय म्हणू शकता तसं? आपण फक्त आता या पडद्यात पाहिले तुम्ही हां चालत राहायचं. आपण त्यांच्या पाठीशी येस येस चालत राहायचं. चालत आता राहायचं. करते झाले बा, नो टेन्शन. अरे वा वा वा. चांगलं. त्यांना फक्त पाठीमध्ये यायचा भाग. हां पाठिंबा द्यायचा. वा वा. आपण फक्त उभं राहायचं त्यांच्या पाठी. हो हो करते झाले आता काही टेन्शन नाही बा. हो आता करते झाले बसून येस हे करायचं. आता आपण केलं इडून पुढं त्यांना सांग करावं असं ना असं केलं असं होतं बा. हो 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 वा. ठीक आहे मग हा व्लॉग इथं संपलेला आहे. आपण भेटून नवीन व्लॉग.